म्हणजे आपण म्हणतो आपणच ते जाळविलंय, आपणच त्यामध्ये अडकलोय आणि आपणच स्वतःला जज करतो. मुळात आपले शेजारी आपल्याबद्दल विचार पण नाही करत, पण आपल्याला वाटतं की शेजारी काय विचार करतील किंवा हा पाहुणा काय विचार करेल. कुणाला काय नाही पडलेलं, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी आहे. पण आपण इतके बारीक आहे गॅलेक्सीमध्ये, इतके लहान आहे की आपल्याला कोण मोजत पण नाही. आणि त्या सगळ्या पृथ्वीवरती आपला असतो 1 गुंठा, तो ते दिसत पण नाही. त्याचा त्या 1 गुंठात पण 4 भाऊ भांडत असतात. मला हेच करते चाललंय कशाला एवढं. बरं तुमचं अस्तित्व आहे की ते हार्डली तुम्ही 20 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत 30 वर्ष जगता. कारण त्याआधी आपण डिपेंडंट असतो आणि त्यानंतर पण डिपेंडंट. या 30 वर्षामध्ये कशाची स्पर्धा करायची आहे. सो हे 30 वर्ष त्याऐवजी जगून घ्या ना. मग 30 वर्ष इतका लहान कालावधी आहे की तो तुम्ही जर गॅलेक्सीच्या हिशोबाने मोजला तर तुम्हाला कळणार पण नाही एवढं. मग एवढाच जर काळ मिळालाय यातच भांडा, स्पर्धा करा, 4-5 लोन घ्या बँकेच्या अंगावर, 4-5 फ्लॅट घ्या. बरं ते फ्लॅट असं नाही की तुमच्यासोबत येणार, ते इथंच राहणार आहेत. मग काय म्हणजे त्याशी जगलं पाहिजे. 30 वर्ष जगून घ्या, फिरून घ्या, खाऊन घ्या. मनोज, तुझं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात आधी मला तुला सॉरी म्हणायचं आहे, कारण माझ्यामुळे तुझा खूप टाइम वेस्ट झालाय. मागच्या वेळेस पण तू आला होता, पण ते आपल्याला काही असं वर्कआउट झालं नाही. चालायचं. तर ज्यावेळेस आपण भेटलो होतो, समजा आपला पॉडकास्ट तर नाही झाला, पण आपल्या छानशा अशा गप्पा झाल्या होत्या, बरोबर, ज्यातून मला तुला चांगल्या प्रकारे समजता आलं होतं. तर मला त्यावेळेस एक गोष्ट कळाली होती की तुझ्या मनात जे असतं ते तुझ्या ओठांवरती असतं, बरोबर. तर या गोष्टीचा तुला आयुष्यात कधी असा त्रास झालाय का? त्रास झाल्यावर का बऱ्यापैकी. कारण काय होतं, ज्यावेळी आपण कमर्शियल डील करतो क्लायंटसोबत असतील किंवा ब्रँडसोबत, त्यावेळी मी असं समोरासमोर सांगतो की आपण असं केलं तर हा फायदा होईल किंवा तो फायदा होईल. आणि मग क्लायंट तीच माहिती वापरून बाकी इन्फ्लुएन्सरला अप्रोच करतात की मी त्याच्याकडनं ती आयडिया ऐकली होती, आपण असं करता येईल. सो त्यांचं काम म्हणजे निम्म्या किमतीत होतं. तर असं बऱ्याचदा त्रास होतो, पण फायदा पण असा आहे की एक नातं तयार होतं. म्हणजे प्रत्येक ब्रँड असं नाही करत. बरेचसे ब्रँड मग त्यांना कळतं, अच्छा हा आपल्याबद्दल विचार करतोय किंवा याला आपल्यामध्ये रस आहे, तर त्याचा फायदा पण होतो. म्हणजे असं 10% कुठेतरी तोटा होतो, बाकी फायदाच आहे. पण तू काही सोडत नाही, जसा आहेस तसा. हां, तसंच. ओके. तर तू तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना अशा गोष्टी सांगत असतो. म्हणजे कुठलाही व्हिडिओ जर तुझा पाहिला त्याच्यामध्ये एक गोष्ट असते, तर अशी कुठली गोष्ट होती का तुझ्या लाईफमध्ये की त्याचा तुझ्या लाईफवरती एक चांगला इम्पॅक्ट होता, समजा चांगला वाईट किंवा काही चांगला फरक असा पडला. म्हणजे गोष्ट नाही म्हणता येणार, पण एक रियालिटी आहे की मला वाटतं श्रीमान योगे वाचत होतं पुस्तक, श्रीमान योगे. तर ते पुस्तक वाचलं आणि त्यानंतर महाराजांबद्दल बरेचशी माहिती जमा केली. तर असं वाचल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की आता आपल्याकडे काय होतं, सहसा मी एखाद्या मोठ्या कंपनीत जॉबला आहे किंवा मी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहे, तर माझा प्रयत्न असतो की माझ्या मुलाला त्या कंपनीत चिटकवायचं काही करून, बरोबर, पैसे देऊन असेल, काही करून असेल. पण शिवाजी महाराज एकमेव अशी व्यक्ती होते की त्यांचे वडील मोगलांमध्ये असून पण, मला वाटते परकीयांसोबत असून पण त्यांनी त्याच कंपनीच्या विरोधात उभं राहायचं ठरवलं. याला गट्स लागतात. ही गोष्ट मला कायम असं इन्स्पिरेशनल वाटते की आपण छोट्या मोठ्या कंपनीत काम करतो, तर आपला प्रयत्न असतो की माझ्या पोराला तिथं चिटकवायचं, पण आपण असं कधीच म्हणत नाही की पोरांना उठून त्या कंपनीपेक्षा मोठी कंपनी सुरू केली पाहिजे. एवढा विचारच करत नाही. तर ती एकमेव गोष्ट माझ्यासाठी कायम इन्स्पिरेशन आहे की विचार मोठे ठेवायचे. आणि आपण जिथं आहे त्यापेक्षा आपली मुलं त्याच्यापेक्षा कैक पटीने मोठे झाले पाहिजेत. बरोबर. तो मला ती एक गोष्ट कायम असं वाटते की मला मोटिवेट करते. येस. आणि नॉर्मली आपले जे माणसं असतात, समजा मराठी माणसं, त्यांचा फक्त तेवढा पुरताच विचार असतो, पण खरंच मोठा विचार केला पाहिजे. आपलं सिक्युअर आयुष्य जगायला जास्त मजा येते. म्हणजे 15-20 हजार रुपयाची नोकरी आहे ना, तर आपली इच्छा असते की हे असंच राहिलं पाहिजे आयुष्यभर, याच्यात बदल नकोय. म्हणजे 15,000ची नोकरी जरी गेली ना तरी पण आपलं असं वाटतं की आयुष्यातलं सगळं संपलं आता. बरोबर. आता मी काहीच नाही करू शकत. आणि आपण स्वप्न पण त्या 15,000च्या हिशोबानेच बघतो मग, की माझ्याकडे एक 2 व्हीलर पाहिजे, एखादा फ्लॅट पाहिजे, आणि दॅट्स इट. म्हणजे आपल्या स्वप्नात पण ऑडी येत नाही. बरोबर. सो मला ती महाराजांची गोष्ट त्यामुळे कायम पडते की माझ्या स्वप्नात 300 किल्ले आले पाहिजेत, तर मी आयुष्यात काहीतरी करेल. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण बोलत होतो मागच्या वेळेस, त्यावेळेस तू सांगितलं होतंस की समजा तू वेल एज्युकेटेड आहेस, चांगल्या कंपनीत जॉब करत होता, मग ते सगळं अचानक सोडून तुला स्वतःचं सुरू कसं करावं असं का वाटलं? समजा ते अचानक नव्हतं बरं का. कॉर्पोरेट कसं असतं ना की रोज तुम्हाला ते थोडं थोडं भाग पाडतं, आज जा, उद्या जा, परवा जा. आता यात प्रत्येकाचं म्हणजे विचारसरणी वेगळी असते. मला कदाचित असं होतं की मी रोज तेच काम करून पण गांडवलं होतो. असं नाही की मला कधी प्रमोशन मिळालं नाही किंवा सॅलरी वाढलं नाही. मी चांगलं आयुष्य जगत होतो, पण मला व्हायचं काय, म्हणजे माझं एक्झॅक्ट पॉईंट सांगतो झालं काय, की मी करायचो ऑनशोअरसाठी काम. ऑनशोअर म्हणजे त्या कंपन्या ज्या दुसऱ्या देशात बसून आपल्याला कंट्रोल करतात, तर त्यांच्याकडे काम करताना त्यांच्या कॅलेंडरच्या हिशोबाने आपल्याला ॲडजस्ट करायचं. बरोबर.
तर मग होळी दिवाळी काही असलं तरी सगळी कंपनी घरी गेलेली असायची, मी एकटं तिथं बसलेला असायचो. म्हणजे एकदा लक्ष्मीपूजनला असं झालं की मी काम करतोय आणि पूर्ण त्या हिंजवडीमध्ये फटाके वाजतात. तर मला वाटलं की माझ्या त्या दुःखाचे फटाके मागं वाजतात. मला ते रिअलाइज झालं असं की वाटलं बाज झालं, ते कंटाळा आला याचा. म्हणजे कुठलाच सण नव्हता राहिला. आपण कोणाच्या मैत्रीला पण शनिवार रविवार सोडून जाऊ शकत नाही. म्हणजे पहिले सोमवार ते शुक्रवार तुम्हाला कंपनीतच बसताय, तुम्ही कुणाच्या लग्नाला अटेंड नाही करू शकत. तुमचं सगळं आयुष्य फक्त विकेंड पुरतं लिमिटेड होतं. ही गोष्ट मला लागायची बऱ्याचदा. आणि कंपन्यांचे इंटरनल पॉलिटिक्सवरती सहसा कोण ओपनली बोलत नाही, पण मी क्लिअर सांगतो की मला त्याचाही बऱ्यापैकी त्रास व्हायचा. म्हणजे ठीक आहे, मी म्हणत नाही की सगळीकडे पॉलिटिक्स असतं, म्हणजे काय थोडंफार असतं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. बरोबर. म्हणजे एखादा जातो त्याच्या आयुष्याला दुःख सांगून थोडीशी सॅलरी इन्क्रीमेंट करून घेतो. मला ते नाही पाठायचं. माझं काय मत असायचं की जो काम करतोय, जो इलिजिबल आहे, तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. पण माणूस शेवटी तो इमोशनवरती चालतो. तर ती पण गोष्ट मला कायम खटकायची. सो अशी बरीचशी कारणं होती जे 8-10 वर्ष एकट्ठा केले आणि एक दिवस ठरवलं बस झालं. पण मग त्यावेळेस असा पुढचा विचार वगैरे किंवा काय प्लॅनिंग तेव्हा एक असं वाटलेलं की सगळ्यात वाईट काय होईल, मला गाडी चालवतं ते मी ओला उबेरला करेल, कारण ते ओला उबेर चांगलं चाललेलं जेव्हा मी कंपनी सोडली होती. तर ते एक होतं. दुसरं असं होतं की मला 10 वर्षांचा अनुभव आहे, कोण ना कोण जॉब दिलंच भविष्यात, तेवढा आहे, प्लस 2-3 डिग्री आहेत. त्यामुळे जॉबचं असं नव्हतं. पण असं वाटलं की लग्नाच्या आधी एक ट्राय स्वतःला द्यायचा, एक वर्षभराने नाही जमलं तर परत जाऊयात. बरोबर. आणि तो ट्राय वर्क ठरला. आणि मला वाटतं तो एक सगळ्यात चांगला निर्णय मी होता की जर माझी इच्छा नव्हती कॉर्पोरेटमध्ये काम करायची तर मी सोडलं. बट हे प्रत्येकाचं मत नाही आहे, प्रत्येकाचे मतं वेगळे असतात, काहींच्या गरजा वेगळ्या असतात. सो प्रत्येक जण असे निर्णय नाही घेऊ शकत. बरोबर. जसं ज्यांनी होम लोन घेतले तो नाही जॉब सोडू शकत. स्वाभाविक त्याला 15-20 वर्ष जॉब करावाच लागतो. ते आहे. म्हणजे सुरुवातीला आपण तो रिस्क घेऊ शकतो, नंतर ते जड जातं. डिपेंड तुमच्यावरती किती जबाबदारी. तुमच्या जबाबदाऱ्या जर जास्त असतील तर तुम्ही नोकरी सोडण्यापूर्वी 10 वेळा विचार केला पाहिजे. कारण नोकरीमध्ये काय असतं, तुम्ही कदाचित 28 दिवस डिमोटिवेटेड आहे. बरोबर. तुमची तब्येत खराब आहे, काही असेल, तुमचं लक्ष लागत नाही, काहीच फरक पडत नाही, तुम्हाला 30 तारखेला सॅलरी येणार आहे. व्यवसायामध्ये असं नसतं. तुम्हाला रोज उठून रोज स्ट्रगल करायला लागतं. रोज सकाळी उठून संध्याकाळी घरी जाईपर्यंत 2 पैसे खिशात पाहिजेत. तर ते प्रत्येकाचं काम नाही आणि प्रत्येकाला शक्य नाही होत. आणि व्यवसाय एक दिवसात सेट नाही होत, तुम्हाला काही वर्ष घालवावे लागतात. ते आहे. तेवढी पण तुमचं डेडिकेशन द्यायची तयारी असली पाहिजे. डेडिकेशन पाहिजे, माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला परत सॅलरीतून शून्यावरती यायला. म्हणजे तुम्ही महिन्याला ₹1,00,000 कमवता आणि परत तुमच्या खिशात ₹10 आहेत, इथून सुरुवात करायची ताकद पाहिजे. तू सांगितलं पण होतंस की तुला पेमेंट वगैरे पण चांगलं होतं. मला चांगलं होतं. तरी तू जॉब रिझाईन केला होता. म्हणजे असं कोणी रिस्क घेणार पण नाही. मी म्हटलं ना की ते महाराजांचं कायमच मला इन्स्पिरेशन करते. ठीक आहे, एकदा करून बघूयात. आपण आयुष्य इतकं सिरियसली नाही घेतलं पाहिजे की 1000 वर्ष जगणार आहे. बरोबर. तुमचं 50-60 वर्षांचं काय आणि त्यातच तुम्ही एका कंपनीशी डेडिकेटेड राहताय, मजा नाही त्यामध्ये काय. तर नुकताच तुला एक मुलगा झालेला आहे, तर सगळ्यात आधी तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मला एक सांग की समजा आधीचा जो मनोज होता आणि आताचा जो मनोज आहे याच्यामध्ये काही फरक जाणवतोय आता? आता जबाबदारी आहे. आता म्हणजे त्याच्या जन्माआधी असं वाटायचं की आपल्याला म्हणजे आपण मुक्त आहे, आपल्याला आयुष्य जगायचं, हे करायचं ते करायचं. पण त्याच्या जन्मानंतर असं वाटतं की एक जबाबदारी आहे. आता आपल्याला कुणासाठी तरी जगायचं आहे. म्हणजे स्वतःला फिट ठेवण्यासाठी कारण आहे की आपण कारण ते लहान आहे अजून. बरोबर. सो तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तरच त्याला तुम्ही जोपासणार. ते खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे एक जबाबदारी वाटतंच कायम. आणि बदल हा आहे की पहिलं कसं दिवसभर घराबाहेर फिरणं, आलं हे आलं ते आलं. आता तसं नाही. आता प्रत्येक मोमेंट तुमच्या त्या लहान मुलासाठी असतो. बरोबर. मग तुम्ही आता लहान मुलांसाठी खेळणे सिलेक्ट करणं, त्याला काय करायचं, त्यासाठी काय लागणार, या सगळ्यावरती काम करता. सो येस, जबाबदारी आहेच. ओके. नाव वगैरे फायनल झालंय? नाव ठरवलंय, चाललंय आमचं, बघूयात आता काय ठरतंय. ओके. आणि आधी काय असा विचार केला होता का की मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे? हा, विचार केला होता. आम्हाला मुलगीच पाहिजे होती. ओके. हा, पण आता मुलगा झालाय. कारण भावाला ऑलरेडी 2 मुलं आहेत, आम्ही पण 3 भाऊच आहे. त्यामुळे आम्हाला मुलीची अपेक्षा होती, पण आता मुलगा झालाय. बऱ्याच लोकांना मुलगा पाहिजे असतो, पण चांगलं उदाहरण आहे की मुलगी पाहिजे. आता आमचं एकत्र कुटुंब असल्यानं 2 मुलं असल्यानं अशी इच्छा होते की मुलगी पाहिजे. आणि समजा तुझा जो मुलगा झालाय आता, तर त्याच्याबद्दल असं काही स्वप्न वगैरे पाहिलेस का तू की काय केलं पाहिजे आणि किंवा काही अपेक्षा वगैरे असं काही? कारण अपेक्षा म्हणजे माझं असं मत आहे की 20 वर्षानंतर जग एवढं बदललेलं असणार आहे की तुम्ही आता काहीच असं प्रिडिक्ट नाही करू शकत की माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं, इंजिनियरच करायचं आहे. सो माझी इच्छा आहे की त्याने शेवटी अल्टिमेट धोरण प्रत्येक व्यवसायाचं किंवा बिझनेसचं पैसा कमवणे असतं. पैसा कमवण्यासाठी त्याच्या डोक्यात जे काय असेल त्याने ते केलं पाहिजे. जसं मला वाटतं मागच्या पण आपलं बोलणं झालं की त्याने 2 JCB घेतले तर मला काय हरकत नाही की हा ठीक आहे, तू तेच काम कर, तुला ते आवडतं तू ते कर. बरोबर. गरजेचं नाही की त्याने इंजिनियरच बनलं पाहिजे किंवा डॉक्टरच बनलं पाहिजे. कारण बेसिकली आवड महत्वाची. आवड महत्वाची.
कारण आवड असली, पैसा नसला सुरुवातीला तरी आपण मनापासून काम करतो. बऱ्यापैकी आवडीपेक्षा संधी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पुण्यामध्ये राहता आणि पुण्यामध्ये तुम्ही जर का फिल्ममध्ये करिअर करायचं ठरवलं त्यापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटी मुंबईमध्ये. सो ते लोकेशन, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचा जो इंटरेस्ट आहे, या सगळ्यांचं गुणोत्तर जोडलं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. म्हणजे मी एखाद्या खेड्यात बसून मला हिरो व्हायचं, रोज मी भांग पाडून फिरतोय, तसं होणार नाहीये. तुम्हाला त्या लोकेशनला प्रेझेंट असणं गरजेचं आहे, तुम्हाला ऍक्टिंग आली पाहिजे, तुमचे कॉन्टॅक्ट्स पाहिजेत, हे सगळं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं की 20 वर्षानंतर जी परिस्थिती त्यानुसार तो निर्णय घेईल काय घ्यायचे ते. बरोबर. आणि भारी वाटतंय मला, की कारण कसं असतं की नॉर्मली लगेच लोक ठरवून घेतात की असं करायचं तसं करायचंय, पण थोडासा वेगळा ऍटिट्यूड मला काय म्हणजे साध्य काय होणार आहे. मी जरी म्हटलं की हा ठीक आहे, तू एखादा इंजिनियर फॉर एक्झाम्पल जे आता ट्रेंडमध्ये, तर तो टी शर्ट घालून डेअरी वारून फिरणार त्या जॉबमध्ये, त्याला इंटरेस्ट नाही, मग का करायचंय ते. तेवढं समजा त्याची इच्छा आहे की त्याला फिटनेसमध्येच काम करायचंय आणि त्याला बॉडी बनवूनच फिरायचं आणि त्याला 2 पैसे भेटतील, मी समाधानी आहे त्यामध्ये, ठीक आहे तू ते कर. तसं असलं पाहिजे. तुम्ही फ्रीडम द्या. माणूस जगायला आला त्याला जगू द्या. बरोबर. उगाच तुम्ही तुमच्या अपेक्षा त्याच्यावर नका टाकू की तू इंजिनियर हो आणि माझं स्वप्न होतं ती गाडी घ्यायची मग घे, त्याला काय अर्थ नाही. त्याचं त्याला जगू द्या ना. कारण तुम्ही जगताय आणि तुमच्या आयुष्यात जे उरलं होतं, तुमची इच्छा आहे की पोराने ते करावं. सो मला ती अपेक्षा कधीच नाही. माझं मत आहे की त्याला जे वाटेल ते की तसं जगलं पाहिजे. बरोबर. तू आत्ताच गाडीचा विषय काढलास, तू नवीन गाडी पण घेतलेलीस, तर परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. तर गाडी घेत असताना काय विचार होता, नेमकं काय होतं? गाडी घेताना एकच डोक्यात होतं, म्हणजे मी आतापर्यंत, आधीची आपली जी अल्टो आहे ती खूप जास्त फेमस होती समजा, म्हणजे मी माझी विचारसरणी सांगतो. मला नेहमी असं वाटतं की त्या वयात ती गोष्ट एन्जॉय केली पाहिजे. म्हणजे मी कॉलेज असताना बाईक घ्यायची होती, पण तेव्हा मला बाईक नाही घेता आली. पण तेव्हा मला बाईक प्रति एवढं आकर्षण होतं की ते आता काहीच नाही. माझ्याकडे 2-3 बाईक आहेत, स्पोर्ट्स बाईक आहेत, पण मी आता नाही चालवत त्या. बरोबर. कारण त्याच वयात त्या गोष्टी जगल्या पाहिजेत. म्हणजे 10 वर्षांखाली माझ्याकडे एक बेसिक स्पाइसचा फोन होता, त्यात काहीच नसायचं, पण मला तेव्हा वाटायचं की माझी टच स्क्रीनचा फोन पाहिजे. आणि त्यासाठी मी केटरिंगचं काम करायला गेलो होतो की मला तो फोन घ्यायचा 3-4 हजारांचा. सो मला त्यावेळी त्या फोनचं इम्पॉर्टन्स होतं की तो फोन माझ्याकडे पाहिजे. तसं त्या वयात त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. सो आता माझं वय आहे की कारमध्ये फिरलं पाहिजे. कदाचित 20 वर्षांनी असं होईल की माझ्याकडे गाडी असेल, पण मला वाटेल ड्रायव्हर ठेवला पाहिजे. सो मला ड्रायव्हर ठेवून मग गाडीला चालवायची. मला आता या वयात ही गाडी चालवायची, इतकं बेसिक आहे. किंवा त्या वयात ती गोष्ट झाली पाहिजे, ती झालीच पाहिजे. आता तुम्ही मला किती बाईक दिल्या किंवा सायकल दिला, मला तेवढं अट्रॅक्शन नाही राहिलं त्या गोष्टींचं. बरोबर. आता जेवढं कारचं आहे तेवढं कदाचित अजून 10 वर्षांनी नसेल. बरोबर. मला असं वाटायचं फक्त इथून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, बस एवढंच. येस. आणि भविष्यातली अशी एखादी ड्रीम कार वगैरे? ड्रीम कार तसे भरपूर आहेत. मला तसं SUV मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पण असं कोणी फुकट दिलं तर मला टेस्ला आवडेल. बरोबर. कारण जेव्हापासून टेस्लाचा विचार सुरू झाला तेव्हापासून मी त्यांचा तो थ्रेड फॉलो करत होतो की गाडी कशी बनणार आहे, ऑटोमॅटिक चालणार आहे, त्यामुळे कोणी फुकट दिलं तर टेस्ला. येस. आणि तुला AI मध्ये पण इंटरेस्ट आहे, तू काम केलेलं आहे म्हणून तू टेस्ला सांगितलं ना? हा, तसंही असेल कदाचित की मला AI आणि गॅलेक्सी या 2 गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि असं कुठला रोल मॉडेल आहे का की तू त्याचा फॅन वगैरे आहेस, की तू त्याच्याकडून शिकलाय म्हणून बऱ्याच गोष्टी? अशा भरपूर गोष्टी आहेत. कदाचित मी त्या माणसांना भेटलेलो पण नाहीये. जसं चांगलं उदाहरण सांगायचं अजय अतुल, मी त्यांना कधी भेटलेलं नाहीये, पण त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की सेम पॅटर्न कधी रिपीट होत नाही, किंवा लोकांना समजून कंटेंट तयार झालं पाहिजे. किंवा इलॉन मस्क, मार्केट मॅनिप्युलेट करायची ताकद आहे त्या माणसामध्ये. जसं बिटकॉईनचे 4-5 ट्विट टाकून त्यांनी पूर्ण बिटकॉईनची इंडस्ट्री केली होती. किंवा इलॉन मस्कच दुसरं उदाहरण आहे की ज्यावेळी लोक फक्त पेट्रोलवरती पूर्ण इकॉनॉमी चालायची जगाची, त्यावेळी पण शक्य होतं EV कार येणं. इलेक्ट्रिक काय आत्ताचा शोध नाही, 100 वर्षापूर्वी लाईटचा कदाचित शोध लागला असेल, जास्त वर्ष झाली. पण त्यावेळी लोकांनी हा विचार नाही केला की आपण इलेक्ट्रिकच्या गाड्या बनवू शकतो. पण जसं इलॉन मस्कने फर्स्ट मूव्हर पाऊल ठेवला तेव्हा पूर्ण जग जागा झाला आणि प्रत्येक जण त्या EV मध्ये शिरलाय. सो मार्केट मॅनिप्युलेट करायची ताकद त्या माणसामध्ये. सो त्यांनाही फॉलो करतो बऱ्यापैकी. कदाचित मला माहिती नाही या लोकांना कधी भेटेल नाही भेटेल, पण येस फॉलो करतो मी 100%. आणि भेट पण होईल, कारण आजच्या जगामध्ये कोणी काही सांगू शकत नाही. होईल 100% नक्कीच. किंवा मला इलॉन मस्कचं अजून एक उदाहरण सांगायचं, त्यांच्या मी स्पेसएक्सचा मोठा फॅन आहे की ज्यावेळी त्यांनी स्पेसएक्स वरती काम केलं तेव्हा मी त्यांच्याबद्दल असं वाचलं की त्या माणसाने रॉकेट सायन्सची पुस्तकं वाचून त्या प्रोजेक्टवर काम सुरू केलं. आणि ऍट लास्ट मला वाटतं शेवटचं त्यांनी ते जे यान उडवलं ते खाली पडलं, क्रॅश झालं, त्यावेळी त्यांच्यावर तो लोन होतं काहीतरी, म्हणजे स्वतःचे सगळे पेपालचे पैसे संपून त्या माणसाने कंपनी सुरू केली. सो मला ते एक पटलं की शून्यात जायला घाबरायचं नाही. शून्य जरी झालं तर परत उठता येतं, अगदी मायनसमध्ये पण नाही. सो ती एक गोष्ट मला त्यांची कायम पटते की वर्स्ट काय होणार आहे, सगळ्यात वाईट काय होऊ शकतं की तुमच्याकडे पैसे संपतील, तुम्हाला परत काम करायला लागेल.
मग कशाला घाबरायचंय. बरोबर आहे. तरी पण बरेच लोक हिंमत नाही करत एवढं सगळं असून पण, म्हणजे समजतं लोकांना पण तेवढी अशी आपल्याला भीती वाटते की अरे समजा मला 1 लाखांचा जॉब आहे आणि मी जॉब सोडला, शून्यात आलो, पाहुणे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, माझ्या लाईफस्टाईलचं काय होईल, मला नवीन कपडे घेता येतील का, मॉलला जाता येईल का. तर याच आपणच स्वतः ते सगळं बॉर्डर्स तयार केलं, तर आपणच त्यामध्ये अडकलोय. म्हणजे आपण म्हणतो आपणच ते जाळविलंय, आपणच त्यामध्ये अडकलोय आणि आपणच स्वतःला जज करतो. मुळात आपले शेजारी आपल्याबद्दल विचार पण नाही करत, पण आपल्याला वाटतं की शेजारी काय विचार करतील किंवा हा पाहुणा काय विचार करेल. कुणाला काय नाही पडलेलं, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये बिझी आहे. आणि आता तर प्रत्येक जण बिझीच आहे, त्याला बाजूचा काय करतो ते कुणालाच पडलेलं नाही. प्रत्येक जण पिअर प्रेशरच्या रेसमध्ये अडकलाय. येस, अरे याने अल्टो घेतलं राव, आपण पण काहीतरी ट्राय केलं पाहिजे. मग तो भले कर्ज काढून का होईना पण तशी एखादी गाडी घेऊनच येईल. मग त्याचा वापर पण कदाचित फक्त शनिवार रविवार असेल, पण तो घेणारच. सो नाही, लोकांची जगायची इच्छा नाही राहील, लोकांना फक्त स्पर्धा करायची एकमेकांशी. आणि तुझा एक फेमस डायलॉग आहे बघ, जगता आलं पाहिजे. जगता आलं पाहिजे. येस, त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही पण मी म्हटलं मला गॅलेक्सीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर मी जे यान एखादा देश लॉन्च करतो, जसं नासा करत असेल किंवा मला वाटतं युरोपियन एजन्सी पण करत, माझं लक्ष असतं की कुठं पोहोचलंय, काय पोहोचलंय. मला वाटतं वायजर 1चं मी एकदा वाचत बसलो होतं, ते एक गेलं होतं स्पेसयान, तर ते गॅलेक्सी सोडून बाहेर गेले आता. आणि मग त्याचे काही फोटोज पाहिले, तर आपण इतके बारीक आहे गॅलेक्सीमध्ये, इतके लहान आहे की आपल्याला कोण मोजत पण नाही. आणि त्या सगळ्या पृथ्वीवरती आपला असतो 1 गुंठा, तो ते दिसत पण नाही. त्या 1 गुंठात पण 4 भाऊ भांडत असतात. मला हेच करणं चाललंय कशाला एवढं. बरं तुमचं अस्तित्व आहे की ते हार्डली तुम्ही 20 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत 30 वर्ष जगता, कारण त्याआधी आपण डिपेंडंट असतो आणि त्यानंतर पण डिपेंडंट. या 30 वर्षामध्ये कशाची स्पर्धा करायची. सो हे 30 वर्ष त्याऐवजी जगून घ्या ना. मग 30 वर्ष इतका लहान कालावधी आहे की तो तुम्ही जर गॅलेक्सीच्या हिशोबाने मोजला तर तुम्हाला कळणार पण नाही एवढं. मग एवढाच जर काळ मिळालाय, यातच भांडा, स्पर्धा करा, 4-5 लोन घ्या बँकेच्या अंगावर, 4-5 फ्लॅट घ्या. बरं ते फ्लॅट असं नाही की तुमच्यासोबत येणार, ते इथंच राहणार आहेत. मग काय, मग त्याची जगलं पाहिजे. 30 वर्ष जगून घ्या, फिरून घ्या, खाऊन घ्या. आणि ते इतकं महाग नाही जेवढं आपल्याला वाटतं. म्हणजे समजा तुम्ही एक आयफोन घेता, लेट्स से तुम्ही आयफोनचं टॉप मॉडेल घेता साध्या भाषेत, तर 2 लाखाच्या आसपास जातं काहीतरी. त्या 2 लाखात तुम्ही 3-4 देश फिराल, आजूबाजूच्या जवळपासचे. पण ते देश फिरलेल्या ज्या मेमरीज आहेत त्या अँड्रॉइडमध्ये साठवा की. आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला 2 लाखाचा फोन घेऊन जवळपासचे डोंगर शूट करायचं फक्त. सो जगता आलं पाहिजे. आणि त्याचा यूज पण होत नाही बेसिकली. म्हणजे काहीच आपण घेतो पण मग त्याचा जास्त यूज नाही होत. तेवढ्याच्या यात आपण फिरलो तर तेवढे एक्सपिरियन्सेस तरी येतील. म्हणजे तुम्ही 10,000च्या फोनने समजा लेट्स से नेपाळ जरी शूट करताय तरी पण लोक म्हणतील अरे किती भारी. आपल्याला ते नाही करायचं. आपला 100 रुपयाच्या बरमुड्यामध्ये 2 लाखाचा फोन ठेवायचा आणि त्यात आपल्याला भारी वाटतं, बाकी कोणाला नाही भारी वाटत. तेवढं आहे. म्हणून जगता आलं पाहिजे. माझं तेच मत असते, कायम जगता आलं पाहिजे. मी म्हटलं आपण अडकलोय, बेकार अडकलोय गोष्टीमध्ये. आणि शहरात तर लोक जास्त अडकतात, गावाखेड्यात तर लोक जगतात, शहरात नाही होत तसं. तर मनोज, तुझा जो संबंध आहे समजा तो मराठवाड्याशी पण आलेला आहे, पुण्याशी पण आलेला आहे आणि कोल्हापूर तर तुझं सासरच आहे समजा, तर या तिन्ही ठिकाणांबद्दल अशी कुठली गोष्ट आहे की जी तुला सगळ्यात जास्त आवडते? मराठवाड्याबद्दल एक गोष्ट कायमच मला असं आवडते की तिकडे गेल्यानंतर माणुसकी भयानक आहे लोकांमध्ये. म्हणजे समजा आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो तर त्याच्या हाताला जे लागल तो उचलून तो आपल्याला देतो. अगदी डाळ असेल, त्याच्या घरात जे अवेलेबल आहे, फळं असतील, काय असेल, तो उचलून तुमच्या डिकेट टाकतो. किंवा मी मराठवाड्यात एक गोष्ट आवर्जून पाहिली की 10-15 वर्षानंतर आपण एखाद्या पाहुण्याकडे गेला ना तर आपल्याला सोडताना, म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना की गुड बाय करताना त्यांच्या डोळ्यात पाणी असतं. सो हे मी मराठवाड्यात पाहिलंय जवळ. प्लस मराठवाड्यात अजून पण खूप साधी लग्न होतात. मला ते एक जास्त आवडतं की अजून पण तोच माणसातला माणूस परत टिकून आहे. आता याच्या कम्पेअरमध्ये, म्हणजे मी कम्पॅरिझन पुण्याशीच करायला ऑफकोर्स, तर पुण्यात हे खूप बदललंय. पुण्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी म्हणूनच लग्न होतात. एक तर मोठेपणा दाखवायला किंवा फॉर्मॅलिटी म्हणून, 2 पैकी एकच असतं. असं माणूस म्हणून 10 जणांजवळ आली तर असं नाही होत सहसा. कारण माझा जन्म पुण्याचा, मी लहानपणापासून ते बघतोय. हे आत्ता बदललंय. पुन्हा आधी असं कधीच नव्हतं. म्हणजे पुण्यातले जे स्थानिक असतील किंवा पुण्यातले जे जुने लोक आहेत त्यांच्यामध्ये ती माणुसकी अजून पण टिकून आहे. पण जे सगळे आलेत त्यांच्यामुळं मग ते सगळं कल्चर पण मिक्स झालंय. म्हणजे मला अजूनही आश्चर्य वाटतं पुण्यातल्या लग्नांमध्ये पंजाबी भाज्या बनतात आपल्याकडं. म्हणजे मला ते कळालंच नाही तो लॉजिक काय त्या मागचं. म्हणजे लिटरली आता आपल्याकडे पहिली शाकभाजी बनायची जी पूर्ण महाराष्ट्रात बनते. काही ठिकाणी त्याला कोरमा म्हणतात, काही ठिकाणी शाकभाजी. ती पहिली पुण्यात बनायची, म्हणजे वांग बटाट्याची मिक्स भाजी असायची. आता नाही बनत, आता शाही पनीर बनतं किंवा पंजाबी आयटम लिटरली बनतं आपल्याकडं. पुण्यामध्ये पहिल्यांदा नाश्त्याला पोहे बनायचे, म्हणजे मला जे आठवतं आम्ही लहान असताना. आता सर्रास इडली बनते. हा बदल असेल, मी म्हणत नाही की असंच राहिलं पाहिजे, हा बदल आहे. पण कल्चर संपत चाललं याच्यामध्ये. सो मराठवाड्यात असं नाही आहे. सो मराठवाड्यात अजून पण कदाचित ते टिकून आहे, माहिती नाही किती दिवस टिकल, पण ते आहे अजून. आणि
कोल्हापूरबद्दल त्यांची जी संस्कृती त्यांनी टिकवली आहे, कशी तरी टिकवली आहे. जसं तिथलं जेवण असेल, तुम्ही कुठल्याही कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये गेलं तर जेवण चांगलंच भेटतं. तिथल्या लोकांबद्दल पण एक खासियत आहे की ती लोक भयानक मनमोकळी आहेत, अजिबात रिझर्व नाहीत मनामध्ये, किंवा त्यांना बोलायचं ते बोलायचा ते विचार करतील, ते बोलून टाकतात डायरेक्ट. त्यांच्याकडे त्यांच्या भाषेचा एक वेगळा पॅटर्न आहे, तो त्यांनी टिकवून ठेवला आहे की आम्ही असंच बोलणार, हा आमचाच शब्द आहे बस. आणि मग ते पटतं मला. तुमची भाषा, तुमची संस्कृती, कल्चर तुम्हीच जपलं पाहिजे. म्हणजे कोल्हापूरचं कल्चर जपायला इकडनं बेंगलोरवर 4 लोक येणार नाही, त्यांनाच जपलं पाहिजे. सो ते कोल्हापूरबद्दल ते एक मला पटतं. आणि कोल्हापूरमध्ये लोकांना लॅविश जगण्याची एक सवय, ती एक चांगली वाटतं मला. काय की माझ्याकडे पगार 10,000 पण मी बुलेटवर फिरणार. कदाचित तुम्ही तुमच्या गरजा वाढवता तर तुमचे मग आपण आता कमाईची साधनं पण वाढतात. सर ते त्या प्रांताबद्दल कायमच पटतं. समजा अभिमान आहे स्वतःचा, त्यांना अभिमान असो किंवा कशाचाही असो. आणि पुण्याच्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी की पुण्याने प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करत गेले म्हणून पुन्हा कदाचित एवढं डेव्हलप झालंय. अजिबात कुठल्या गोष्टींना विरोध झाला नाही. खूप चांगलं प्लॅनिंग केलं. जिथं आपण ज्या गोष्टींना सोडलं पाहिजे त्या पुण्याने पटपट सोडल्या. जसे की माझी थोडीफार शेती आहे आणि साईडने रस्ता चालला, तर मी पटकन ते ऍक्सेप्ट केलं नाही की मी इथं प्लॉटिंग करणार किंवा मी इथं बिल्डिंग बांधणार, मी इथं मॉल बांधणार. हे पुण्याने लवकर ऍक्सेप्ट सिच्युएशननुसार पुन्हा पटपट बदलत गेलं. आणि ते कायमच एका शहरासाठी चांगलं असतं. आता इथं गावाबद्दल नाही बोलणार, पण शहरासाठी चांगलं असतं. मग तसं पाहायला गेलं पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवड आपल्याला कधी पण डेव्हलप वाटतं. त्याचं कारण याचं की पटकन स्वीकारलं त्यांनी लोकांना, जी पुण्याच्या बाबतीत एक चांगली खासियत म्हणता येईल किंवा प्रत्येक शहरानं असंच केलं पाहिजे. कारण ज्या ठिकाणी विरोध होतो ते अजून पण तिथंच आहे, तिथेच भांडणं करत बसले, पुढेच गेलेच नाही. तर पुण्यात असं झालेलं नाही बघितल्यामध्ये. लोक ऍक्सेप्ट करतात. इव्हन पुण्याने बाहेरच्या व्यावसायिकांना इतकं स्वीकारलं की बाहेरचे व्यावसायिक मोठे झाले तिथे येऊन. बरोबर. सो ती पुण्याबाबतीत कायम एक गोष्ट मला पटलेली आहे. दुसरं असं की पुण्याने अजिबातच पुण्याच्या बाबतीत भेदभाव नाही केलेला. म्हणजे बेंगलोरची जरी गोष्ट, मी बेंगलोरला बरेच दिवस राहिलो किंवा मी चेन्नईत राहिलोय, तिथं इतक्या लवकर ऍक्सेप्ट नाही करत लोकांना. आता काही लोकांना ऐकून वाईट वाटेल, पण मी तुम्हाला रिअलिटी सांगतो, तिकडे नाही लवकर ऍक्सेप्ट करत. तसं पुण्यात नाहीये. पुण्यातले मराठी माणसं पण हिंदी बोलतात. आता ते कदाचित एका दृष्टीला वाईट पण आहे, काही चांगलं पण आहे, पण ऍक्सेप्टन्स खूप आहे पुण्याकडे. म्हणजे असा विरोध नाही होत, कोणाला त्रास नाही दिला जात की तू बाहेरचा आहे, नाही तसं कधीच होत नाही पुण्यामध्ये. म्हणजे मी म्हटलं माझा जन्म इथला आहे, ते सगळं बघितलंय मी. म्हणजे माझ्या घरापासून 15-15 किलोमीटर रिकामं असं जमिनी असायच्या, तेव्हापासून मी पुणे बघितलंय. आणि आता एक स्क्वेअर फुटाची किंमत 20,000 राहिली, इथपर्यंत पाहिले. सो पुण्याने ते ऍक्सेप्ट केलंय आणि कदाचित त्यामुळे पुणे इतकं पटकन डेव्हलप होतंय. सो ते तिन्ही प्रांताबद्दल आहेत या 3 गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत. येस. आणि मला सांग की आता तू फूड ब्लॉगिंग 6 महिने झाले करतोस, बरोबर? तर किंवा आजपर्यंतच्या टोटल जर्नीमध्ये अशी कुठली गोष्टी होते का की ती तुला असं वाटलं की यार हे केलं मी, मला सॅटिस्फॅक्शन भेटलं या गोष्टीचं, की माझ्यामुळे काहीतरी चांगलं झालं किंवा कोणाचं किंवा असे भरपूर 2-3 सांगता येत ना एवढे प्रसंग आहेत माझ्याकडे. म्हणजे मी पेरूवाल्याचा व्हिडिओ केला, एक आईस्क्रीमवाल्याचा केला होता. थोडंसं सांग ना आणखी. म्हणजे मी पेरूवाल्याचा प्रसंग सांगतो. मागच्या आपला डिस्कस झालं की एक काका पेरू विकत होते आणि मी ऑफिसला चाललो होतो, माझा पहिला बिझनेस होता. तर आमच्याकडे त्या दिवशी कॉन्टेंटच नव्हतं शूट करायला आणि मला खायचं पण नव्हतं त्या दिवशी. म्हणजे आम्ही घरातच खाऊन निघालो होतो. तर पेरूवाले होते. पावसाच्या मला वाटतं पाऊस पडून गेला होता, तो वातावरण चांगलं होतं. आम्ही पेरू घ्यायला थांबलो आणि त्यांचं आम्ही सहज शूट केलं त्यांना सांगता. आणि एकदम असं बेसिक शूट केलं, खूप चांगलाही शूट नाही. ते पेरू देतात, ते कापतात, ते आम्ही खाल्ले आणि ते शूट करून आम्ही टाकून दिलं. आणि ते एका रात्रीत व्हायरल झालं. त्याला 7-8 लाख काहीतरी व्ह्यूज आले होते त्यावेळी. तर त्या पेरूवाल्यांकडे गर्दी झाली अचानक त्यांच्याकडं. तर त्यांचा मुलगा शोधत शोधत घरी आला. मला इंस्टाग्रामला पण त्याच्या मुलाचे मेसेज आले आणि तो घेऊन गेला. आणि तिथे गेल्यानंतर लहान होता तो, 10-12 वर्षांचा असेल तो. तर तो शोधत घरापर्यंत आला आणि तिथं येऊन मग मला बोलून घेतलं. मला आधी भीती वाटली, म्हटलं आता आज आहे म्हटलं. सो तिथं गेल्यानंतर मग त्यांनी असं पिशवी भरून पेरू दिले. अरे हे घेऊन जा तुमच्या मुळे असं झालं तसं झालं. सो तेव्हा एक भारी वाटलं होतं. त्यानंतर एक आईस्क्रीमवाले होते, फालुदावाले वाटते, एक मारवाडी फॅमिली होती, नवरा बायको दोघं फालुदा विकत होते. मी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि टाकला. त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण झाला, पण तो टाकला आणि अचानक त्या फालुदावाल्याकडे गर्दी झाली, भयानक गर्दी झाली. तर मी त्यांना व्हिडिओ पाठवतो म्हणून त्यांच्याकडनं व्हॉट्सअपचा नंबर घेतलेला आणि मी त्यांना व्हिडिओ पाठवला होता. त्यांनी मला कॉल करून नाही असं एकदम इमोशनल झालेला. अरे भैया पहिली बार इतना गर्दी हुआ, बहुत भारी वाटलं, इसमें और कुछ कर सकते का, असं तसं मला खूप भारी वाटलं होतं. तर तिथं पण तेच झालं. आम्ही त्यांच्याकडे परत जेव्हा गेलो त्यांनी पण असे 3-4 असे ग्लास भरून दिले होते. सो असे काही मोमेंट्स आहेत ज्या एकदमच भारी होत्या. कारण बाकीचे लोक मोठे मोठे हॉटेल्स तर कोणी कव्हर करतात, त्याच्यासाठी बरेच लोक आहेत. पण एवढा असं बाहेर म्हणजे की जे लोक खरंच दिवसाला एवढी मेहनत घेतात समजा, त्याच्यासाठी तू केलंस तर ते भारी वाटणारच ऑब्व्हियसली. मी आधी करायचो, पण नंतर 1-2 वेळा असं झालं की त्यांच्यावरती काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाले. जसं एका छोट्या हॉटेलचं मी शूट केलं आणि म्हणजे खूपच छोटं होतं, 4 टेबल बसायची जागा होती आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, 2-3 मिलियनला गेला होता.
तो त्याच्याकडे एवढी गर्दी झाली की लोक तिथे येऊन त्याला शिव्या घालायला लागली की अरे तुला जमत नाही तर करतो कशाला वगैरे. त्यामुळे मी सहसा ते छोटे आउटलेट करायला बंद केले. थोडीशी म्हणजे निगेटिव्ह आणि लोकांनी गुगलला रिव्ह्यू टाकले तर त्यामुळे पण झालं. मग मला त्यांनीच कॉल करून सांगितलं की व्हिडिओ डिलीट करा. त्यामुळे मग ते पण थोडंसं थांबवलं. प्रत्येकाला बोलून आता करायला लागतं. अशी पण साईड असते होते आणि ते आपल्या हातात नसतं. कुठला व्हिडिओ व्हायरल आपण नाही ठरू शकत. ते आता दिल्लीचा व्हिडिओ पाहिला असेल की ती मुलगी बघ वडापाव आली तिच्या भरपूरच अशी ट्रॅफिक झाली तर तिला पण म्हणजे बराच त्रास झाला त्या गोष्टी. तो त्रास होतो स्वाभाविक येते. त्यासाठी म्हणजे थोडंफार रिसोर्सेस पण पाहिजे तुमच्याकडे. रिसोर्सेस पाहिजेत प्लस तुमचं प्लॅनिंग पाहिजे. सोशल मीडिया पहिले ठीक होतं एक लोक हाऊस होते किंवा सुरुवात होती. आता सोशल मीडिया टाइमपासचा विषय नाहीये तो सिरियस विषय. जसं आपला मागच्या पण बोलला की शार्क टँकवरचे जेवढे पण शार्क आहेत सगळ्यांना सोशल मीडिया कळतो. सगळ्यांना डिजिटल मार्केटिंग कळतं म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या कंपन्या उभा केल्या. सो त्यामुळे सोशल मीडियाला आता सिरियसली घेतलं पाहिजे. आपण काहीतरी टाकतो व्हायरल होतो मग त्रास होतो असं नाही झालं पाहिजे. विचार करून केलं पाहिजे. कारण एकच गोष्ट रात्रीतून पूर्ण तुमचं आयुष्य बदलू शकते. तासाभरात पण आयुष्य बदलू शकते. रात्र पण नाही लागत. ते पण आहे. जसं गोराडेश्वरचा मी आत्ता व्हिडिओ टाकला होता जस्ट शिवरात्रीला. त्यात पण तसं झालं. एकाच रात्री 1 मिलियनला गेला. तिथल्या एवढ्या लोकांचे मला कॉल आले आणि तिथे गर्दी जमा झाली लिटरली. तेव्हा पण मला असं वाटलं की थोडं विचार करून कॉन्टेंट टाकलं पाहिजे. आपल्यामुळे लोकांना त्रास नको. त्यामुळे मी आता गड किल्ल्यांवरती फोकस केला. येस. तर तू आता सांगितलं गड किल्ल्यांबद्दल. फ्युचर प्लॅन्स काय आहेत की तुला काय असे ड्रीम प्रोजेक्ट आहेत समजा? ड्रीम प्रोजेक्टच्या बाबतीत एक चांगला स्पॉन्सर भेटला गरज नाहीये. जर चांगला स्पॉन्सर भेटला तर माझा असं प्लॅन आहे की प्रत्येक किल्ल्याची एक डॉक्युमेंटरी 15 मिनिटांची बनवायची. ती एखाद्या फिल्मसारखी वाटली पाहिजे की लोकांनी ते 15 मिनिटं फक्त जगले पाहिजेत की या किल्ल्यावर जर मी गेलो असतो तर मला पण असंच वाटेल किंवा एक त्या किल्ल्यांचं महत्त्व एवढंच आहे. सो ते एक माझं स्वप्न आहे की खूप चांगल्या क्वालिटीमध्ये ते सगळं शूट करायचं आहे आणि चांगला कॉन्टेंट घेऊन. आणि आपले जे महाराष्ट्र आहे समजा त्याच्यामध्ये असे कुठल्या फील्ड दिसतात किंवा क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये चांगला कॉन्टेंट क्रिएट होऊ शकतो समजा? भरपूर आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्र एवढा स्कोप कशाच नाही आहे. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की जिथं प्रत्येक प्रांतामध्ये पूर्णच कल्चर वेगळं आहे. साधं भाजीला भाषा वगैरे वेगळे सगळे. हो. आता भाजीला लेट्स मराठवाड्यात कोरड्यास म्हणतात, कालवण म्हणतात किंवा इकडे रस्सा भाजी म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक गोष्ट बदलते प्रत्येक ठिकाणी. सो तुम्ही महाराष्ट्रावर जरी फोकस केला तर कल्चरवरती जर फोकस केला तर कोकणामध्ये पण 10 प्रकारचे कल्चर आहेत. फक्त कोल्हापूरमध्येच साऊथ कोल्हापूर वेगळे आहे आणि इकडचं शहरातलं कोल्हापूर वेगळं आहे. तर त्या कल्चरवरती एक मोठा अपॉर्च्युनिटी जिथं आपल्याला दाखवता येईल. जसं मी कोकणात गेलो तर मी जे कोकणात फिरायला जातो तर मला तो बीच आणि बीच पासून 1-2 किलोमीटर अलीकडचंच कोकण दिसतं. त्याच्या अलीकडे आपण थांबतच नाही. बरोबर. त्याच्या अलीकडचं कोकण आपण कधी बघितलेलंच नाहीये घाटातलं कोकण. तर ते पण दाखवता येईल. तिथले सण उत्सव दाखवता येईल. महाराष्ट्रातली यात्रा खूप फेमस आहे आपल्याकडे प्रत्येक गावात यात्रा असते. प्रत्येक गावातली यात्रा आणि त्यांचं जे आपण म्हणतो ना की ती यात्रा करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी 2 दिवसांची असते, काही ठिकाणी 1 दिवसाची असते, काही जणांची हिवाळ्यात असते, काहींची उन्हाळ्यात असते. प्रत्येक गोष्टी तुम्ही जरी स्क्रीनच्या वरती आणायच्या ठरवल्या तर पण हा जन्म पूर्ण नाही एवढं कॉन्टेंट फक्त महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अगदी विदर्भाला जरी व्यवस्थित अभ्यास केला ना विदर्भाचा एवढं तिकडं कॉन्टेंट आहे पण ते आणतच नाही. प्रत्येक विदर्भातल्या पोरांना पुण्यातून पुन्हा शूट करायचंय. मला हेच पटत नाही. म्हणजे इथं येऊन एखाद्या मॉलमध्ये जाऊन ते शूट करत बसतात. तिकडे आहे की चांगलं. आता शेतीच्या बाबतीत बघितलं ना आता तुम्ही मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये तुम्हाला 5-5, 10-10 एकरचे पट्टे अजून पण दिसतात किंवा 1 एकरचे तरी दिसत. हेच पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला 5-5, 10-10 गुंठ्यांचे दिसत. हा पण एक कल्चरल फरक आहे. हा पण दाखवता आला पाहिजे. तर भरपूर आहेत म्हटलं ना गोष्टी दाखवण्यासारख्या. फक्त कदाचित लोकांना वाटतं की पुणे मुंबईत स्कोप आहे तर मग सगळीकडे येतात ते. नाही म्हणजे आता तू कितीतरी गोष्टी सांगितल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आपण कितीतरी कॉन्टेंट शूट करू शकतो. समजा तू यात्रा चांगला सांगितलं, बाकीचं कल्चर आपण नुसतं जेवणाची स्टाईल जरी प्रत्येकाची कव्हर केली त्याच्यात पण आपण व्हरायटी आणू शकतो समजा. बरोबर. आणि आता पुढचा जो क्वेश्चन आहे समजा तो थोडासा हेल्थशी रिलेटेड आहे कारण तू फूड ब्लॉगर आहे. तर बरेच आजकाल थोडंसं जेवण चेंज झालंय, लाईफस्टाईल चेंज झाली, त्याच्यामुळे काय होतं की कमी वयातच आपल्याला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं समजा. तर कधी कधी काय होतं की अशा आजारांमुळं माणूस डिप्रेशनमध्ये जास्त जातो. म्हणजे ते बॉडीवरती कमी इम्पॅक्ट होतो आणि डिप्रेशनमध्ये जास्त जातो. तर त्याच्यासाठी काही मेसेज सांगता येईल तुला? आता फक्त फूड ब्लॉगरच नाही पण प्रत्येकानेच व्यायाम केला पाहिजे. माणसाचं शरीर जे बनलंय निसर्गानं ते मुळात हालचालीसाठी बनलंय आणि आपण प्रवाहाच्या उलटा चाललोय. आपण आरामासाठी धावपळ करतोय. जे निसर्गानं सांगितलं ते सोडून आपला उलटा कारभार चाललाय सगळा. आपल्याला वाटतं की मला चालायला लागत नाही, मी बाईक चालवतो म्हणजे मी खूप भारी आहे. पण तुम्ही चाललं पाहिजे लॉजिकली. कुठेतरी वाचलं होतं की 10,000 पावलं माणसाने रोज चालले पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल ना तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे, रोज केलं पाहिजे, काही होऊ द्या. कारण तो तुमच्या आयुष्याचा भागच असला पाहिजे. जी चूक मी केली होती फूड ब्लॉगिंग सुरू केल्यानंतर की मी व्यायाम वगैरे नव्हतो करत, फक्त खायचं प्यायचं झोपायचं एवढंच करायचो, तर त्याचे चांगले इम्पॅक्ट झाले.
पण नंतर मग सगळं कंट्रोल केलं. आणि ते कंट्रोल करणं इतकं सोपं नसतं. फक्त फूड ब्लॉगर्सच बाहेर खातात असं नाही आहे. बॅचलर राहणारे पोरं असतील, इव्हन फॅमिलीज असतील, लेडीज असतील, लेडीजला खूप बाहेर खायचं असतं. घरात राहणारी जी फॅमिली त्या पण झोमॅटो स्विगीवर असतात. बरोबर. कदाचित फूड ब्लॉगर रोज बाहेर खातो पण ते थोडं थोडं खात असेल. बट आपण जेव्हा पैसे देऊन काहीतरी घेतो आपल्याला ते पूर्ण खायला लागतं. ते आहे. सो या गोष्टींवरती पण कोण बोलत नाहीये. सो तुम्ही म्हणजे माझं बाहेरचं खाण्यावरती कधीच ऑब्जेक्शन नव्हतं आणि भविष्यातही नसणार आहे, कारण आपला जन्म त्यासाठीच आहे. पण व्यायाम केला पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की काय आपल्याला खाल्लं पाहिजे आणि काय नाही. म्हणजे तुम्हाला दिसतंय तुमचं वजन वाढतंय आणि तरी तुम्ही पिझ्झा खात सुटलाय तर मग चुकतंय. शेवट आहे. आणि फक्त एक सांग मला की समजा माइंडसेट कसा चेंज, समजा आता होऊन गेलं एखाद्याला की आता काय करू नाही शकत, आता असं असं आहे, मग त्या टायमाला काय केलं पाहिजे? कंट्रोल. तुम्हाला कंट्रोल करावाच लागणार आहे. आणि तुम्हाला ते मुळात मुद्दा एवढाच आहे की जर तुमचं शरीर असेल तरच तुम्ही असणार आहे. आपण एका भ्रमात जगतो की मी अमर आहे, त्यामुळे आपण म्हणतो ठीक आहे ना, एवढं काय शुगर तर वाढले, पुढं काय. तसं नाही आहे. सो जेवणाच्या सवयी बदलणं गरजेचं आहे. लोकांना मी पाहिलंय की लोक पिझ्झाला ॲज अ जेवण किंवा मील म्हणून बघतात पिझ्झाकडं. कोल्ड्रिंक लोक असे पित सुटलेत की कोल्ड्रिंक शिवाय, मला माहिती नाही लोक कोल्ड्रिंकच्या तेवढे का हे की त्यांना वाटतं कोल्ड्रिंक पिणं आणि जेवण सोबत करणं म्हणजे ते एक प्रतिष्ठेचं लक्षण आहे. ते मॅगडीमध्ये भेटतात असं, तर ते बंद केलं पाहिजे 100%. आणि तुम्ही दिवसातून एखाद्या वेळी बाहेरचं खाताय तर ते ठीक आहे, 2-2, 3-3 खाणारे पण लोक आहेत. तो तर नाही, फूड ब्लॉगरचं तुम्ही आयुष्य बघून तसं नाही करू शकत. ते आहे. तो तुम्हाला जो सात्विक आहार आहे तो घ्यायलाच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. ओके. आता तू कॉन्टेंट क्रिएटर आहेस, समजा 6 महिन्यात तू खूप चांगलं अचीव्ह केलंय, तर मला इथंच एक विचारायचं आहे की जे आधीचे क्रिएटर्स होते समजा त्यांना 10,000 फॉलोअर्स यायला पण 1 वर्ष होऊन जायचे समजा, पण आता काय होतंय की अचानक कोणीतरी येतंय, काहीतरी इंटरेस्टिंग आणतंय आणि फेमस होतंय समजा. याच्याकडे तू कसं बघतोस? समजा की जे आधीचे लोक आहेत त्यांना तर भीती वाटतच असेल ना, जरी ते वरती असतील पण त्यांच्या मनात पण कुठेतरी काहीतरी भीती असेल समजा. भीतीचा तसा प्रश्न नाही, मुळात मुद्दा हाच की तो ऑडियन्स कुणाचाच नाहीये. प्रत्येक व्यक्तीच्या हातात फोन आहे आणि तो ठरवतो की त्याला काय बघायचं आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती जर काही नवीन कॉन्सेप्ट घेऊन मार्केटमध्ये येते आणि तिला चांगले फॉलोअर मिळतात किंवा यश मिळतंय तर ते होतच राहणार आहे. जसं मला कदाचित 3 महिने लागले 1 लाख फॉलोअर्स करायला, उद्या कदाचित अशी व्यक्ती जी महिन्याभरातच करेल आणि ते होतच राहणार आहे. तुम्हाला स्वतःलाच ओळखून तुमचं कॉन्टेंट तयार करायचं आहे. आणि पहिलं कॉन्टेंट क्रिएशन जे होतं 2-3 वर्षांखाली, तर लोक त्याच्याकडे हॉबी म्हणून बघायचे की हां ठीक आहे याला आवडतं म्हणून तो करतोय, किंवा काही जण त्याला एक बिझनेसचा पार्ट म्हणून बघायचे. पण आता कॉन्टेंट क्रिएशन एक पूर्ण इंडस्ट्री तयार झाली आहे. याच्यावरती इकॉनॉमी चालते एखाद्याची. बरोबर. की तुम्ही एका कॉन्टेंट क्रिएशनचा वापर करून मोठ्यात मोठा बिझनेस पण तयार करू शकता. आहेत पण तसे एक्झाम आहे, ते भरपूर आहेत तसे. अगदी तुम्ही टाटा नेक्सॉनच्या जरी जाहिराती पाहिल्या तर त्यात कॉन्टेंट खूप चांगला वापरला त्यांनी. किंवा अगदी आयफोनचे जर तुम्ही फ्लेक्स पाहिले तरी पण फक्त ते शॉर्ट ऑन आयफोन लिहितात, दॅट्स इट. सो हे कॉन्टेंट आहे. तर अगदी त्यांनी असं कधीच सांगितलं की आमचा कॅमेरा खूप चांगला आहे आणि असं झूम करतो तसं काय त्यांना पडलेलं नाही. त्यांनी लिहिले शॉर्ट ऑन आयफोन, दॅट्स इट. सो ही कॉन्टेंट क्रिएशनची इंडस्ट्री आहे. यात हेच ठरतं की तुम्ही किती क्रिएटिव्हली करताय आणि कसं त्या कॉन्टेंटकडे बघताय. तुम्ही जो क्वेश्चन केला की जे प्रस्तावित आहेत, जे मोठे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचं काय, तर ते पण त्यांची नवीन पद्धती काय ना काय शोधत असतात. फक्त एकच याच्यात प्रस्थापित कोण नाही, रोज एक जण नवीन येतो आणि तो काय ना काय करणार. ते तर आहेच. येस. आणि सेकंडचा क्वेश्चन आहे समजा की 1 मिनिट, म्हणजे आजकाल सगळं शॉर्ट चालू आहेत, रील्स चालू आहेत, पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला समरायझच करता येत नाही, किंवा जे नवीन लोक असतात त्यांना असं वाटतं की अरे 1 मिनिटात कसं काय मी कॉन्टेंट क्रिएट करू समजा. मग त्याच्यासाठी काही ॲडवाईस? 1 मिनिटाचं कॉन्टेंट तयार करणं 10 मिनिटांपेक्षा अवघड असतं. खूप स्वाभाविक आहे, कारण 1 मिनिटात तुम्हाला एंटरटेन पण करायचं, तुम्हाला स्टोरी पण सांगायची आणि त्याला सुरुवात पण पाहिजे, मध्य पण पाहिजे, शेवट पण पाहिजे. तर यावेळी तुमचं लिखाण खूप गरजेचं आहे. मी लिहिताय कसं हे गरजेचं आहे की 5-6 वाक्यांचा मतेदार्थ तुम्हाला 1 वाक्यात बसवायचा असतो. सो अवघड येते. पण याचा एक फायदा असा पण आहे की 1 मिनिटांच्या कॉन्टेंटमध्ये किंवा शॉर्ट कॉन्टेंटमध्ये तुम्ही लवकर लोकांपर्यंत पोहोचता, जास्त लोकांपर्यंत पोहोचता. तर याच्याकडे तुम्ही एक चॅलेंज म्हणून बघितलं पाहिजे, कारण मोठं कॉन्टेंट बनवणं जितकं अवघड आहे किंवा जितकं कॉन्टेंट लागतं तितकं अवघड छोटं कॉन्टेंट बनवणं पण असतं. कारण तिथं सगळं तुमचा वाक्यांचा गेम, सेंटेन्सचा गेम, आपण म्हणतो ना की फ्रेम चेंजिंगचा गेम, हे सगळं माहिती पाहिजे तर ते टिकल. सो यासाठी एकच टिप आहे की लिहायला चालू करा, लिहिलं पाहिजे. येस. आणि तू खूप चांगलं लिहितोस. मला लिहायला आवडतं, म्हणजे मी अजूनही म्हणतो की लिहिणं बेस आहे प्रत्येक गोष्टीचं, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी काही असं आहे का की समजा की फेवरेट, समजा आपण म्हणतो ना लेखक वगैरे, असं कोणी आहे का तुझं, कवी वगैरे? हा, खूप आहे. आता मी कवीच्या बाबतीत अभि मुंडे चांगला कविता करतो, मित्र आहे माझा, नितीन. हा, नितीन थोरादांना पण मी वाचतो, चांगले लेखक आहेत ते. भरपूर आहेत लेखक असे. मी तर बऱ्यापैकी मराठीतली पुस्तकं वाचत असतो, मला आवडतं वाचायला. पण या दोघांचं लिखाण मला जास्त आवडतं पर्सनली.
आणि लिहिलं पण पाहिजे, नुसतं वाचून काही फायदा नाही समजा. लिहिलं पाहिजे. ओके. तुम्ही कसंही लिहा, तुमचं स्वल्पविराम नाही आहे, पूर्णविराम नाही, पण तुम्ही लिहा. कारण लिहिल्याने असं होतं की जे तुम्हाला 10 वाक्यात सांगायचं आहे ते तुम्ही एका ओळीत सांगू शकता. सो लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आपले थॉट्स एकदम क्लिअर होतो माइंडला की काय बोलायचंय व्यवस्थित. त्याच्यामुळे मग कॅमेऱ्यासमोर बोलता येतं. कॅमेऱ्यासमोर बोलता येतं आरामात. ओके. आणि त्याच्यानंतर एक सिम्पल क्वेश्चन आहे समजा, पण तो आजही आहेच, की समजा बऱ्याच लोकांना कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचं असतं, पण मग त्यांचं असं वाटतं की त्यांना असं वाटतं मी चांगलं दिसत नाही, माझा आवाज चांगला नाही. त्या लोकांना तू काय मेसेज देशील? नाही, ते तर प्रत्येकाचं असतं. माझंही होतंच की सुरुवातीला मला माझा आवाज कधीच आवडला नव्हता. म्हणजे जेव्हा मी रेकॉर्ड करायचो त्यावेळी किंवा मला माझा चेहरा पण तेवढा असं अट्रॅक्टिव्ह नव्हता वाटत. पण नंतर काय होतं की तुम्ही जसं करता ते तुमचे 10, 20, 30, 50 व्हिडिओ होते, त्यानंतर तुम्हाला सगळंच आवडायला लागतं. नंतर तुम्हाला वाटतं की आता हे ठीक आहे, माझ्या चेहऱ्याचा फिअर गेले, आवाजाचं गेलंय, नंतर मग तुम्ही कॉन्टेंटकडे वाहता. तर याच्यात एकच टिप आहे की तुम्ही ते करा. केल्यानंतर तुम्हाला ते आपोआप आवडायला लागेल स्वतःचं काम. कारण लोक अप्रिशिएट करतात, तुम्हाला आवडतं ते आहे. थोडेफार 100 फॉलोअर जरी झाले समजा तरी आपल्याला वाटतंच की. आणि नंतर असं होतं ना की तुम्ही स्वतःला ग्रूम करायला चालू करता. मग तुम्ही चांगलं खाणं, एक्सरसाइज करणं, स्वतःला मेंटेन करणं, चांगले कपडे घेणं हे आपोआप होतं. कारण तुम्हाला कॅमेराच्या पुढे राहायचंय. बरोबर. त्यामुळे मी तर म्हणतो की प्रत्येकाने कॅमेरा पुढे आलं पाहिजे. किमान स्वतःला ग्रूम करण्यासाठी का होईना, पण कॅमेराच्या पुढे आलं पाहिजे. येस. आणि इथंच एक शेवटचा क्वेश्चन घ्यायचा आहे मला, थोडासा वेगळा क्वेश्चन आहे की जसं की आता तू वेल एज्युकेटेड आहेस, तरी तू आज कॉन्टेंट क्रिएशन करतोय, पण तू सध्या जे लोक जॉबला करताय समजा किंवा त्यांना असं वाटतं की यार हे आपलं काम नाहीये, कॉन्टेंट क्रिएशन जर करायचं असेल तर थोडंसं क्रिएटिव्ह पाहिजे किंवा असं लोक थोडं हे बघतात की यार हे आपण नाही करू शकत, त्यांना इच्छा असते पण हिंमत नाही होत, मग त्यांच्यासाठी काही सांगता येईल तुला? आता कॉर्पोरेटमध्ये पूर्ण माइंडसेटच वेगळा असतो. म्हणजे मी जेव्हा ऑफिसला होतो ना, माझे 5 दिवस ऑफिसमध्ये असायचे, 2 दिवस मी ऑफिसबद्दलच विचार करायचो. मग प्रत्येक गोष्ट पुढच्या शनिवारावर जायची. आता अरे या शुक्रवारी काम तर पुढच्या शनिवारावर बघू, असं आपण पुढे ढकलतो. कारण ती गरज नाही आहे प्रायमरी. मी कॉन्टेंट क्रिएशन करतो कारण माझं पोटपाणी याच्यावरतीच आहे. सो तो माझा प्रायमरी बिझनेस आपण म्हणू शकतो. ऑप्शनच नाही त्याशिवाय. सो तुमचा प्रायमरी बिझनेस जर तो असेल तर तुम्हाला आपोआप सुचतं, तुम्हाला क्रिएटिव्ह असण्याची गरज नाहीये. कारण तुम्ही 24 तास त्यामध्येच तुमच्याकडे पर्याय नाहीये. तर तुम्ही क्रिएटिव्ह आहे. आणि प्रत्येक व्यक्ती क्रिएटिव्ह असते. म्हणजे असे कुठलीच व्यक्ती मला अशी भेटली नाही की जिला काहीच येत नाहीये. कुणाला काही ना काही चांगलं करता येत असतं. फक्त तुम्हाला ते कसं शूट करायचं, एडिट करायचं हे शिकलं पाहिजे. सो कॉन्टेंट क्रिएशन हे क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड नाहीये, ती याच्याशी रिलेटेड आहे की तुम्ही जे करताय ते तुम्ही दाखवताय कसं आहे. सो यात तुम्हाला कॅमेरा आणि एडिटिंग या 2 गोष्टी जमल्या पाहिजेत. ओके. आणि ते आपण शिकू शकतो. आता ते मूक बँकर असतात ना, ते खायचे व्हिडिओ करतात, ते काहीच करतात, फक्त खातात, ते शूट करून टाकतात आणि ते करोडांनी कमवतात. त्यामुळे गरजेचं नाही तुम्ही क्रिएटिव्ह असलं पाहिजे, पण स्क्रीनवर असलं पाहिजे हे गरजेचं आहे. कारण 2014 मध्ये मी कसा दिसायचो, कसा वागायचो याचा कुठलाच पुरावा नाही माझ्याकडे. एक फोटो सोडला तर बरं, फोटोवरती पण 50 फिल्टर असतात, पण तोच जे व्हिडिओ असतात ते मी आत्ता बसून म्हटलं असतं 10 वर्षापूर्वी मी असा दिसायचो, असा वागायचो, माझी हेअरस्टाईल अशी होती, त्याची पुरावे राहतील का? किंवा या पुराव्यांसाठी तर लोकांनी व्हिडिओ केले पाहिजे, स्वतःचे लाईव्ह डॉक्युमेंट करायसाठी तरी. लाईव्ह डॉक्युमेंट. जसं पहिले लोक रोजनेशी लिहायचे, सेम तुम्ही तसं करू शकता. डिजिटल रोजनेशी वगैरे करू शकता. चांगलं आहे ते असतं. आता मला सांग की जर समजा 5 वर्षानंतर तू जर स्वतःला पाहशील तर अशी कुठली गोष्ट असेल की तुला असं वाटेल की यार ही गोष्ट मी स्वतःमध्ये चेंज नाही करायला पाहिजे, किंवा असं काहीतरी एखादी गोष्ट? अजून 5 वर्षानंतर मला असं वाटतं की मी लिहित राहिलं पाहिजे, ते नाही सोडलं पाहिजे. कारण मला वाटतं की लिहिणं गरजेचं आहे. आणि दुसरं असं की मोबाईलचं ॲडिक्शन मी कमी केलं पाहिजे. मी मोबाईल बघत बसतो, मला कळत पण मी 3 तास कधी घालवलेत. म्हणजे मी कितीतरी जी काम आहे जी प्रायोरिटीने केली पाहिजे, आत्ता केलं पाहिजे, ते मी मोबाईलमध्ये वाया घालवले. तो मला वाटतं की ती एक गोष्ट मी बदलली पाहिजे आणि लिखाणाची सवय जी बदलली नाही पाहिजे. अशा 2 गोष्टी आहेत. ओके. येस. तर थँक्यू सो मच मनोज, मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि मला असं वाटतं की ही तुझी वेगळी साईड पहिल्यांदा कॅमेरासमोर येत असेल, आणि हे खरं तर कशामुळे झालं, कारण आपण लास्ट टाइम आपली थोडीशी हुकाचूक झाली, पण चांगलं झालं. कारण मला तुला चांगल्या प्रकारे जाणता आलं की मी घेतलाच तुझा इंटरव्ह्यू याच्या आधी पण समजा, पण असा कधीच नसता घेतला, जो आणखी बेटर झाला. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. छान वाटलं, कारण नेहमी जिथं पण इंटरव्ह्यू दिलेत तिकडं तेच प्रश्न असतात की कॉन्टेंट क्रिएशनची सुरुवात कशी झाली, फूड ब्लॉगर म्हणून कसं वाटतं. पण यावेळी काहीतरी नवीन बोलता आलं आणि बरंच डिटेलमध्ये बोलता आलं. सो हा पण अनुभव चांगला होता इंटरव्ह्यूचा. कदाचित भविष्यात अजून असे इंटरव्ह्यू होतील आणि सांगायला चांगला वाटेल. धन्यवाद. थँक्यू सो मच.